नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करूया. निकू लवकर आहे, तुझ्या आवडीची भाजी केली आहे. कोणती भाजी केली का? पिठाचे वांगी स्पेशल. अरे वा, 2 मिनिटात आलो. तर काय झालं मित्रांनो, आईने आज बनवली आहे माझ्या अत्यंत आवडीची भाजी, पिठाची वांगी. ही मला प्रचंड आवडते. त्याच्यामुळे काय झालं, ते जसं नाव ऐकलं ना, आनंद इतका झाला ना. हे बघा, ही आहे आपली पिठाची वांगी. चला मित्रांनो, तर पहिला घास खाऊन घेतो मी. मस्त स्लाइस पहिल्या रस्स्यामध्ये घेऊया. टेस्ट बघतो कशी झाली. मस्तच झालेलं आहे. आता ना, ही पिठाची वांगी जी आहे ती मला असं चमच्याने खायला आवडते. तिची एक मजाच वेगळी असते. टेस्ट करून बघू कशी झाली. खतरनाक कडक भाजी झाले, शब्दच नाही आता. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस फेवरेट पिठाची वांगी. थँक्यू. चला मित्रांनो, पटकन खाऊन घेतो. दुपारचं जेवण एकदम टामटूम झालं आणि पोट एकदम पॅक झालं होतं. मग थोडासा आराम पण केला. एडिटिंगचं काम तर सतत सुरूच असतं, कारण की सोमवार ते शुक्रवार काय मला टाईम मिळत नाही ऑफिसमुळं. पण शनिवार रविवार मात्र माझा असतो, त्यामुळे त्याला मी पुरेपूर वापर करतो माझ्या यूट्यूब व्हिडिओसाठी. शूटिंग असेल, एडिटिंग असेल. तर आता फायनली संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. पप्पांसोबत मी आता जात आहे एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये, आणि येता येता बँकेकडून एक कार्ड आले, ATM कार्ड, ते पण मला ॲक्टिवेट करावं लागेल. तर असे 2 कामं आत्ता आहेत. मी आता निघतोय घरून. थंडी प्रचंड आहे पुण्यात. मी पहिले जाऊन येतो आणि मग आपण बोलूया की मी रेकॉर्डिंग स्टुडिओला का गेलो होतो. The next day. वर्क फ्रॉम होम जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही आहे. प्रचंड रश आहे, जॉब लोड आहे, आणि आमचा पीक पिरियड असतो डिसेंबरमध्ये, त्याच्यामुळं खूप लोड आहे. आमच्या इथं जवळच ट्रान्सफॉर्मर आहे या एरियाचा, तिथं नेहमी कामं चालू असतात काय ना काहीतरी. आणि आता सगळं त्यांनी कामं आजच सुरू केलं आहे, त्याच्यामुळे लाईट गेलेत. आता अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता किती वेळ थांबावं लागतं आहे माहीत नाही. तर असा मोठा अडथळा आलेला आहे. आता बॉसला काय सांगायचं, पुढं पटेल न पटेल या गोष्टी काय करू शकतो आपण आता त्याला, नाही का. दाखवतो तुम्हाला मी कसं काम चाललंय, बघा आता तुम्हीच. बघितलं मित्रांनो, आता वाट बघायचं की लाईट कधी येतात. अवघड आहे बाबा, अवघड आहे. एकच करू शकतो आपण आत्ता, वेट अँड वॉच. हे तर करावंच लागेल, पण अजूनही त्यात मेन गोष्ट म्हणजे यू हॅव टू एक्सेप्ट द सिच्युएशन अँड यू हॅव टू हँडल इट केअरफुली विथ स्माइलिंग फेस. वाट बघू मग. Thousands of tears later. तुम्हाला म्हटलं होतं ना. मग काय, आला बॉसचा फोन, विचारलं, मी सांगितलं. आता साहजिक आहे ना, अशा गोष्टी पटणार थोडीच आहेत. थोडीशी वाचावाची झाली, थोडी चिडचिड झाली. मला असं वाटतं की ते एक बॉस म्हणून त्यांच्या बाजूने ते बरोबर आहेत, आणि ॲज अ एम्प्लॉई म्हणून माझ्या बाजूने पण मी बरोबर आहे. पण आता एक खरं खोटं करण्यापेक्षा त्यानंतर 2 वाजता लाईट आली आणि कामाला सुरुवात झालेली आहे. अशा गोष्टी होत असतात. आनंदी राहायचं, खुश राहायचं, अँड लाईफ मस्त जगायची. आता कामाला सुरुवात करतो. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मध्ये ब्रेक घेतला होता, टी टाईम. चला आता मग कामाला सुरुवात करू आणि जेवायच्या वेळेला भेटूया आपण. आई गप बस ग जरा, मी सिरियस आहे ना आता. तुला मगाशी जोक केलं, तुला आवडलं नाही, माझी चिडचिड केलीस. मी आता एकदम सिरियस आहे, अजिबात मला हसू नकोस. नको, मी आता एकदम सिरियस आहे, मला नको हसू आता. मगाशी जरा फारच सिरियस झालं होतं, पण नाही, मस्तपैकी मका उकडून त्यात चाट वगैरे टाकून आत्ता दिलेलं आहे मला. दाखवतो तुम्हाला, मस्त लागतं. बघा, मस्तपैकी मका उकडलेले आहेत, त्याच्यामध्ये चाट वगैरे टाकलेलं आहे, गरम गरम, एक नंबर लागतं आहे. पौष्टिक खाणं, चटकदार, मजा आली. तुम्ही पण ट्राय करा नक्की, मस्त लागतं. A little longer than a few minutes later. फायनली जेवायला जाऊया, कारण की आईने आत्तापर्यंत 3 हाका मारलेल्या आहेत. कारण चौथ्यांदा ती आत आली, मग मात्र शिव्या खाव्या लागतील जेवणाच्या ऐवजी. त्यापेक्षा आपणच आता बाहेर जाऊया आणि मस्तपैकी जेवून पुन्हा कामाला येऊया, कारण की आज कामाचं लोड प्रचंड आहे. पटकन जेवून येऊया. आज जेवायला आहे मस्तपैकी ज्वारीची भाकरी
आणि कोणती भाजी आहे? तांदळीची भाजी. तांदळीची भाजी. तर मस्तपैकी आज फायबर. आणि आज आहे खिचडी, मुगाची खिचडी. पापड पण तयार आहेत. मला ऑइली आवडत नाही म्हणून आईनी रोस्ट केलेले आहेत मस्तपैकी. तर या सगळ्या जेवणासोबत आहे टी व्ही. कोण कोण आहे बरं शेवटपर्यंत आलं या व्हिडिओ पाहत? अच्छा, तुम्ही शेवटपर्यंत आलात का पाहत व्हिडिओ? तर ऐका मग. रेकॉर्डिंग स्टुडिओबद्दल जे आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत थोडंसं सस्पेन्स ठेवूया आपण. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लेट नाईट आहे, झोपायचं आहे, पण त्याच्या आधी हा व्हिडिओ मला एडिट करायचा आहे. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरच नवीन असाल तर इतर जे व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत ते सुद्धा जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडतील. कमेंट्स करा, लाईक करा, इतरांना पण शेअर करा. आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळं काही व्लॉग घरच्या घरी मला शूट करावे लागतात. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. बाहेरचे पण व्लॉग्स येतील, आउटिंग पण असेल. भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय अँड गुड नाईट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.